वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान अपघात झाला आणि या कामादरम्यान पुलाचा लोखंडी रॉड कोसळला आणि यामध्ये एक माणूस गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संबंधित कंत्राटदार आणि कामगारांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याची सध्या चर्चा आहे। या प्रकरणामध्ये पोलीस तक्रार दाखल झाली आहे। पुढला तपास सुरू आहे। मुंबईमध्ये मेट्रो उड्डाणपुलांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, परंतु ही कामं करत असताना संबंधित कंत्राटदारांकडून पुरेशी सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचं वारंवार समोर येते। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णात, काही दिवसांपूर्वी मुलुंडचा मेट्रोचा स्लॅब कोसळून अपघात झाला होता आणि आता वरळी शिवडी उन्नत मार्गामध्ये तिथल्या कामादरम्यान लोखंडी रॉड कोसळला आणि एक व्यक्ती जखमी झाली आहे। सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नाहीये का? या संदर्भात काही गंभीर नाहीये का? मुंबईत विविध ठिकाणी मेट्रो आणि उड्डाणपुलांची कामं सुरू आहेत, परंतु ही कामं सुरू असताना संबंधित कंत्राटदारांकडून आणि त्याचं संबंधित ज्या यंत्रणांना जे लक्ष ठेवायचं आहे त्यांच्याकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचं वारंवार समोर आलेलं आहे। मुलुंडची घटना ताजी असतानाच काल परेलमध्ये देखील अशाच प्रकारची घटना ही वरळी शिवडी कनेक्टरचं काम सुरू असताना पाहायला मिळते। अशा प्रकार पिलर उभारणीचं काम सुरू आहे। एक मोठा पिलर अशा प्रकारे उभे केलं जात आहे ठिकठिकाणी अंतरावर आणि KM रुग्णालयाच्या शेजारचाच हा रोड आहे आणि ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे आणि काल दुपारच्या अशा खालीन जात चालत असताना, कारण हा आहे तो वर्दळीचा आहे, आता देखील पाहतो की अगदी लहान किंवा शाळेतली मुलं आणि त्याचबरोबर इतर पेशंट मुंबईकर हे अशा प्रकारे रस्त्याने जात असतात आणि या अशा रहदारीच्या रस्त्यावरच कोणतीही सुरक्षेची घेतली नसल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळंच वरून काम सुरू रॉड कोसळला आणि तो एका व्यक्तीच्या डोक्यात पडला आणि त्यामुळं तो गंभीर झालेला असलेला आहे आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी आता पोलिसांकडे देखील गुन्हा नोंद झालेला आहे। त्या संदर्भातला चौकशी सुरू आहे, परंतु सुरक्षेची काळजी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, जी संबंधितांकडून घेतली जात नसल्याचं वारंवार मुलुंडच्या दुर्घटनेतून कोणताही धडा या व्यवस्थेने घेतलेला नसल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सामान्य मुंबईकर अगदी देखील सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळते। अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की मुलुंडची दुर्घटना घडली आणि त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते। तात्काळ सुरक्षेसंदर्भातली काळजी घ्या असं सांगण्यात आलं होतं, मात्र त्यातून यांनी काहीच धडा घेतलेला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा अशीच घटना घडलेली आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी ही कामं सुरू आहेत त्या ठिकाणाहून जाताना स्वतः मुंबईकरांनीच काळजी घेणं खरं तर गरजेचं आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज DGCA कडून